नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो, तर क्वेश्चन रीड करूया आपण. इन अ बॉक्स कंटेनिंग 100 ॲपल्स, 10 आर डिफेक्टिव्ह. द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 6 ॲपल्स 3 आर डिफेक्टिव्ह. तर याचं सोल्युशन बघा कसं येईल. सोल्युशन तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला 100 ॲपल्स आहेत, म्हणजेच 100 काय येणार तर एन. एन म्हणजेच नंबर ऑफ अ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ अ सॅम्पल स्पेस काय येईल तुमचा तर 100, राईट. इथे तुम्ही 10 काय येईल 10, 6, 3 हे काय नंबर्स आहे. तर तुम्ही प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा थिअरम तुम्ही स्टडी केला असेल. तर हा थिअरम काय आहे तर या थिअरममध्ये 3 पॅरामीटर्स आहेत. बायनॉमियल या थिअरममध्ये एन, पी अँड क्यू हे 3 पॅरामीटर्स आहेत. वेअर युअर एन इज रिप्रेझेंट द नंबर ऑफ अ सॅम्पल स्पेस, जे तुम्हाला इथे गिवन आहेत. नंबर ऑफ अ सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲपल्स, म्हणजे बॉक्स कंटेन 100 ॲपल्स. 100 ॲपल आहेत एका बॉक्समध्ये, बरोबर. मग तुमचं एन आलं 100. नेक्स्ट पी काय येईल तुमचं तर प्रोबॅबिलिटी ऑफ अ सक्सेस, सक्सेसची प्रोबॅबिलिटी, बरोबर. प्रोबॅबिलिटी नाही म्हणू शकत आपण, नंबर ऑफ अ सक्सेस, नंबर ऑफ अ सक्सेस. मग आता इथे तुमची सक्सेस म्हणजे काय तर तुम्हाला फाइंड आउट करायचे. सक्सेस म्हणजे ती वाली सक्सेस नाही. सक्सेस म्हणजे इथे क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे फाइंड आउट करायचे. फाइंड आउट काय करायचे क्वेश्चनमध्ये तर प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचे डिफेक्टिव्ह ॲपल्स. डिफेक्टिव्ह असणाऱ्या ॲपलची प्रोबॅबिलिटी म्हणजे खराब असलेल्या ॲपलची प्रोबॅबिलिटी, ती तुमची येईल सक्सेस. मग टोटल डिफेक्टिव्ह, मग आपण जर पी घेतलं तर टोटल डिफेक्टिव्ह ॲपल्स किती आहेत 10 डिफेक्टिव्ह आहेत. टोटलमध्ये टोटल नंबर ऑफ ॲपल्स किती आहेत 100 ॲपल्स आहे. 100 ॲपल पैकी 10 ॲपल हे तुमचे डिफेक्टिव्ह आहेत. म्हणजेच नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी याची कशी येते या पीची, नंबर ऑफ सक्सेस काय आहे तुमचे 10. 10 आर डिफेक्टिव्ह आउट ऑफ 100. मग ती प्रोबॅबिलिटी येते अशी. मग याला थोडंसं आपण रिड्यूस केलं तर 1/10 विच इज युअर पी. पी काय आला तुमचा 1/10, राईट. मग क्यू कसा फाइंड आउट करणार तर सिंपल आहे. तुम्हाला एकदा पी फाइंड आउट करता आला की तुम्हाला हा प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला शिकला असाल पी प्लस क्यू विच इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, पी प्लस क्यू विच इज इक्वल टू 1. मग आता तुम्हाला पी ची व्हॅल्यू आलेली आहे, क्यू ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून फाइंड आउट करू शकता. क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. आणि आता 1 मायनस पी काय आहे तुमचा 1/10. मग याला तुम्ही सबट्रॅक्ट केलं 1 मधून 1/10 गेलं तर 9/10 येतं, बरोबर. मग तुमचा क्यू काय आला 9/10, राईट. पी आला, क्यू आला आणि तुमचा एनही तुम्हाला माहित आहे. मग इथे तुम्ही बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन थेरम यूज करणार. मग बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, आता लक्ष द्या. हा जो एन आहे ना, हा मी तो रॉंग म्हणला. हा एन आहे ना, हा कॅपिटल एन येतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲपल्स फाइंड आउट करायचे आहेत ना तुम्हाला. टोटल एन आहे हा 100. एन म्हणजे विच इज अ कॅपिटल लेटर एन विच इज द टोटल एन. आणि इथे तुम्हाला त्याच्यात पैकी म्हणजेच 100 ॲपल्स आहेत एका बॉक्समध्ये, त्याच्यातले 10 ॲपल हे खराब आहे, बरोबर. आता क्वेश्चन समजून घ्या. 100 ॲपल आहेत, त्याच्यापैकी 10 ॲपल्स हे खराब आहे. आणि तुम्हाला सॅम्पल म्हणून त्यातले त्या 100 ॲपल पैकी 6 ॲपल तुम्हाला सॅम्पल म्हणून दिलेत. आणि त्या 6 पैकी 3 ॲपल डिफेक्टिव्ह आले, म्हणजेच 3 ॲपल खराब आले. म्हणजे तुम्हाला 6 ॲपल सॅम्पल म्हणून दिले आणि त्याच्यातले 3 ॲपल, त्या 6 पैकी 3 ॲपल डिफेक्टिव्ह आले, तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल ही तुम्हाला फाइंड आउट करायची. मग आता इथे तुमचा एन, स्मॉल एन काय येईल माहिती आहे तुमचा, स्मॉल एन येईल इथे 6. स्मॉल एन काय येईल तर स्मॉल एन येईल तुमचा 6. पी तुमचं 1/10च येणार.
कारण की डिफेक्टिव्ह ॲपल्सची 1/10च येते प्रोबॅबिलिटी. फेलियर तुमचं क्यू तुमचा 9/10च येणार, राईट. आता तुम्हाला फाइंड आउट करायचे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 3. एक्स हे तुमचं रॅन्डम व्हेरिएबल आहे आणि ते रॅन्डम व्हेरिएबल रिप्रेझेंट करतं 3 ॲपल्सला डिफेक्टिव्ह, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह ॲपल्स. एक्स काय रिप्रेझेंट करेल इथे, आता तुम्ही जेव्हा क्वेश्चन सोल्युशन हे CET साठी सॉल्व्ह करता, जेव्हा तुम्ही बोर्डसाठी आन्सर लिहिता तेव्हा एक्स काय रिप्रेझेंट करतो तुमचा, तर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह नंबर ऑफ डिफेक्टिव्ह ॲपल्स. नंबर एक्स रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ डिफेक्टिव्ह ॲपल्स, बरोबर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 3. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे, तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे NCX P⁻x, इथे मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय इंटू Q⁻n-x. मग आता सिम्पली तुम्हाला हा फॉर्म्युला इथे पुट करायचा आहे विथ देअर व्हॅल्यूज. n काय आहे तुमचा 6 आहे, 6C. x काय आहे तर x विच इज इक्वल टू 3. 3 ॲपल डिफेक्टिव्ह आले, 6 ॲपल पैकी 3 ॲपल डिफेक्टिव्ह आले. मग तुमच्याकडे टोटल डिफेक्टिव्ह ॲपल किती होते, तर टोटल डिफेक्टिव्ह ॲपल 1/10 होते, बरोबर. मग त्यातले 3 ॲपल हे तुमचे डिफेक्टिव्ह आले ह्या कॉम्बिनेशनमध्ये. आणि क्यू काय येईल तुमचा, तर 9/10 आणि n-x, n आहे 6 -x 3, 6 - 3 विच इज 3. मग आता ह्याचं सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचे, कसं येईल, तर 6 कॉम्बिनेशन ऑफ 3 याला कसं आपण रिप्रेझेंट करतो, तर 6 फॅक्टोरियल अपॉन हे डिनॉमिनेटरला येतात 3 फॅक्टोरियल आणि यांची सबट्रॅक्शन 6 - 3, 6 - 3 फॅक्टोरियल, राईट. मल्टिप्लाइंग. आता हा क्यूब आतमध्ये न्या, 1/क्यूब, 1चा क्यूब 1च येतो, 10चा क्यूब फाइंड आउट नका करू, ॲज इट इज लिहा. इथे 9चा क्यूब काय येतो, 9चा क्यूब काय येतो, 9चा क्यूब आणि इथे 10चा क्यूब, ठीक आहे. आता 9चा क्यूब फाइंड आउट करूया, 729 विच इज 9चा क्यूब 729, राईट. मग आता हे 10/क्यूब हे ॲज इट इजच ठेवा, का तर ते पुढे कॅन्सल करता येईल. इथे बघा, इथे याचं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचंय, कसं कराल, तर याला आपण 3 फॅक्टोरियल पर्यंत एक्सटेंड करू शकतो. 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल. नाव दिस 3 फॅक्टोरियल आणि याला 6 - 3 फॅक्टोरियल येईल, त्याला आपण एक्सपांड करूया 3 × 2 × 1. ओके, हे 729/10⁻6. हे डिनॉमिनेटरचे 10⁻3, 10⁻3, 3 + 3 पॉवर ॲड होतात आणि 10 ॲज इट इज येईल. सेम हे 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. आता इथे थोडं आपण रिड्यूस करूया, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 1 जा 3, 3 2 जा 6. याला थोडंसं आपण रिड्यूस केलं तर इथे काय बनलं, तर 5 2 जा 10, 10 2 जा 20, 20 अपॉन डिनॉमिनेटरला काय राहिलं, इथे डिनॉमिनेटरला काहीच नाही राहिलंय. मग इथे आलं 729/10⁻6. आता पाठी करूया आपण, 729 × 20 याची मल्टिप्लिकेशन करा पटकन. आपण बघूया, डिनॉमिनेटरला आलं 10⁻6, तर याची मल्टिप्लिकेशन येते 15580, 15580, राईट. 15580. मग हे जे आता 10⁻6 आहे ना डिनॉमिनेटरला, ते जेव्हा वर जातं
तेव्हा ते पॉइंट शिफ्ट करतं. 0, 1, 2 म्हणजे 6 पॉइंट तुम्हाला शिफ्ट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 0.01 0.015580 0.015580 हा तुमचा आन्सर येईल. तर बघा हा ऑप्शन कोणता आहे? 0. काहीतरी रॉंग झालंय आपलं. क्वेश्चन मध्ये काहीतरी रॉंग झालेलं आहे. इथे बघा पुन्हा एकदा इथे बघा हे आपलं हे बरोबर आलं 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 3 पर्यंत नेलं. हे 3 3 कॅन्सल केलं. ह्या 3 फॅक्टोरियलला 3 मायनस 3 इंटू 2 इंटू 1 2 1 जा 2 2 2 जा 4 3 1 जा 3 3 2 जा 6 राईट. 5 2 जा 10 10 2 जा 20 20 आलं इथे. इथे डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही राहिलं टर्म राईट. त्याच्यानंतर किती 9चा क्यूब 9चा क्यूब चुकलाय का आपला? 9चा क्यूब तर 729च येतो राईट आहे. इथे 10 रेज टू पॉवर 6च येणार. 3 + 3 6 राईट. 729 ही मल्टिप्लिकेशन कदाचित चुकली असेल. 729 मल्टिप्लाइज बाय 20 काय येते? 9 2 जा 18 1 2 2 जा 4 5 7 2 जा 14 ओके. आपण इथे 7 2 जा हा कॅरी घेतला तो रॉंग झाला. बर 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 ओके. 14580 विच इज युअर आन्सर. हा बघा अशा कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होऊ शकतात. तर ह्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहे. 14580 आता 10 रेज टू पॉवर 6 आहे ना डिनॉमिनेटरला. मग ही पॉवर वर डेसिमल मध्ये शिफ्ट होते. म्हणजे तुम्हाला ही पॉवर प्लस आहे. मग तुम्हाला नंबर लाईन मध्ये जेव्हा प्लस पॉवर असते तेव्हा तुम्हाला अपोजिट साईडला जायचं असतं. मग याच्या तुम्ही जेव्हा अपोजिट साईडला जाणार मायनस साईडला ही मायनस साईड असते ही प्लस साईड असते. मायनस साईडला तुम्हाला डेसिमल शिफ्ट करावा लागेल. मग कसा करणार तुम्ही 6 डिजिटने शिफ्ट करायचा. हा डेसिमल तुमचा इथे येईल. इथून 1 2 3 4 5 6 म्हणजे याच्या पुढे एक नंबर येईल ऍड होईल बरोबर. मग 0.01580 which is your required probability of a defective apples which is option number D 0.01458 0.01458 हा तुमचा आहे ऑप्शन नंबर डी. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.